नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? अल्लमप्रभू लिंगापा पाटील. बर. मुक्काम पोस्ट नाजरा, तालुका सांगोला. काय व्यवसाय, काय शेती का काय? शेती आहे. बर, शेती आहे. काय कसं पाण्याची अवस्था इथं काय? पाठीमागचं आम्ही इतिहास बघितला तर आम्हाला पाणी कधी मिळालंच नाही. बर. पण बापू आल्यानंतर 5 वर्षात असं झालं, ज्या वेळेला बापूकडे गेलोय जवळजवळ 5 ते 6 वेळा गेलोय, तर बापूने आम्हाला पाणी दिलेच. प्रत्येक वेळा पाणी दिले. किती वर्ष झालं पाण्यासाठी तुम्हाला वंचित राहावं लागत होतं? आम्हाला 50 वर्ष आम्ही वंचितच राहिलो पाण्यापासून. कसं दिवस काढलो? चारा छावण्या, टँकर ह्याच्यापेक्षा पलीकडे आम्हाला काही मिळालंच नाही. बर. काय मग पिण्या पाण्याची कशी आता सध्या सध्या पाणी फुललंय. सध्या काय विषय नाही. अजून नदीला पाणी आहे. सध्या रिंगा काठोकाठ आहे त्या. बर. आता या गावाला कुठल्या योजनेचं पाणी येतंय? सध्या टेंबू योजनेचं पाणी येते. टेंबू योजनेचं. बर बर. काय कसं काम करायचं मतदारसंघात आमदारांचं? बापूंचं कामकाज चांगलं आहे. गावाला भरपूर सोयी दिल्या. बर. पेविंग ब्लॉकची काम गावात झाली. बर. रस्ते वाढी वस्तर प्रत्येक रस्त्याचं काम झालं. बर. आता नाजरा सरगड रस्त्यासाठी 7.5 कोटी रुपये मंजूर आहेत. ते रस्ता आता पुढे मार्गी लागेल. मध्यंतरी काय शाजी बापूंवर काय तर आरोप झाला म्हणून आमदारावर, काय वाळू संदर्भात, काय ती खरं आहे का ती? नाही, आता बेलवण नदी आहे. हा. त्या बेलवण नदीला शाजी बापूचा असणार कार्यकर्ता किंवा तिथलं मतदान फारसं बापूला नाहीच. बर. काय नेमका प्रकार काय? तिथं सगळी वाळू विकली जाते. शेतकरी विकला जातो. 1000 रुपये खेपण ती वाळू विकली जाते. बर. आमदारांनी वाळू विकली केली असं त्यांचं म्हणणं होतं विरोधकांचं तुमच्या? नाही, असं काहीच नाही. कारण बेलवण नदीला वाळू विकली जाते आणि मान नदीला बिलकुल विकली जात नाही. कारण इथं शेतकऱ्यांचा पूर्ण विरोध आहे. एकही पाठी आजपर्यंत वाळू गेली नाही मान नदीची. आमदारची माणसं म्हणतात की पण तिथे विकणारी माणसं ती नाही, शेतकरी विकते ती वाळू. बर. म्हणजे ती माणसं कुठे शेतकरी आणि वडणारी पण तीच आहे. बर. विकणारी पण तीच आहे. बर. म्हणजे यात काय आमदाराचा काय विषय नाही? काही संबंध नाही. बर. या गावासाठी किती निधी मंजूर झाला असावा या गावासाठी तुमच्या? तरी साधारण अंदाजे अंदाजे एक 25 कोटी निधी मंजूर झाला असेल. 25. बर बर बर. मग काय आता सध्या निवडणुकीचं वातावरण आहे या मतदारसंघात. सांगोला मतदारसंघ महत्वाचा मानला जातो सोलापूर जिल्ह्यातील. यामध्ये बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, परत दीपक आबा सोळंके पाटील असतील आणि शाजीभाऊ पाटील तर असतीलच. काय कोण आमदार व्हावं असं वाटतं यंदा? आमदार कोणाला करायचंय यंदा? आमदार शाजी बापू 100% होणार. का होणार तर बापूंचे विकास कामं जितके 50 वर्षाच्या निधी 50 वर्षाच्या काळात जेवढा निधी आला नाही तेवढा 5 वर्षाच्या काळात निधी लोकांना मिळाला आहे आणि तेवढे लोक जनतेची कामं झालीत. त्यामुळे बापू 20 ते 25 हजार मतांनी निवडून येणार. काय सगळं मतदारसंघ म्हणतो बाबासाहेब देशमुख निवडून येतील म्हणून? नाही, असं काय नाही. कारण माणसं कुठली भेटतील त्यानुसार सगळं डिपेंड राहणार आहे. असं आहे. सगळ्याचा गट आहे. त्यामुळे काय अडचण नाही. मग काय मग विकास काय मग केलं ना असं विरोधकांचं वारंवार बोललं जातंय. काय नेमकं काय विकास केलाय का नाही केला? विकास इतका झालाय तर आम्ही आता जुळून पाहिलंय. बर. त्याच्या पाठीमागच्या 5-5 वर्ष आम्ही पाहिले त्यात. बर. आता माझं वय 40 आहे. आता तुम्ही किती वेळा मतदान केलंय तरी साधारणपणे 3-5 वर्षाला मी मतदान केले. 3-5 वर्षाला. ह्याच्या अगोदर जे कोण आमदार होते त्यांनी असं विकास केला होता या मतदारसंघात? काय नाही, बिलकुल नाही विकास. बर. केला नव्हता. तो आता या चालू आमदारांनी केलाय का विकास? एवढा सगळा अनुशेष भरून काढलाय का? काय पाहिजे ती विकास केलाय आणि कोणालाही रिकाम्या हाताने माघारी पाठवलं नाही. बर. सगळी कामं सगळी केली. काय ठेवली नाहीत? काय ठेवलं. बरं. मग आता पुढील पंचवार्षिका आमदार म्हणून निवडायला तुम्हाला या चारीपैकी कोण आमदार व्हावं असं वाटतंय? शाजी बापू आमदार व्हावे असं वाटतंय आणि होणार 100%. बर. निवडून येणार आहे. ओके. 20 ते 25 हजार मताधिक्याने निवडून येतील बापू. दत्तात्रय वराडे, मुक्काम पोस्ट नाजरे, तालुका सांगोला. बर 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 बर. सध्या विधानसभेच्या निवडणुका लागत आहेत, जवळ आल्या आहेत महाराष्ट्राच्या. त्याचबरोबर सांगोला मतदारसंघ हा महत्वाचा मानला जातो सोलापूर जिल्ह्यातला. काय नेमकं वातावरण आहे या सांगोला विधानसभा मतदारसंघात? फेवरेबल आहे शाजी बापूंना. बर. कारण एवढी प्रचंड कामं केलेली आहेत बापूंनी. आणि म्हणजे ज्यांनी कोणी काम मागायला गेलंय आणि मोकळ्या हातानं माघारी आलंय असं काही झालं नाही. जबरदस्त पक्ष आणि जात पात न बघता सगळी कामं मंजूर आहेत. फक्त अजून एकदाच जबरदस्त मताधिक्यानं आपलं बापूंना आणायचं आहे आणि आपल्याला बापूंना मंत्री करायचं आहे एकदा. आता हा जो नाझरे जिल्हा परिषद गट आहे या गावामध्ये हा गट महत्वाचा मानला जातो पश्चिम भागातील म्हणजे तालुक्यातल्या मतदारसंघातला. तर या गटातून किती मतदान होतं पूर्वी म्हणजे 19ला आमदारांना विद्यमान? बापूंना आमच्या गावातनं म्हणजे साधारण एक
50-50 होतं म्हणजे तसा हा मतदान किती आहे तरी साधारण? मतदान हे आमच्या नाझऱ्याचं 5,000च्या आसपास आहे. बरं, 5-6 जास्त मोठं गाव आहे म्हणजे. मोठं गाव आहे. बरं बरं. मग आता काय नेमकं काय विरोधक म्हणतायत, काय कामं केलं विद्यमान आमदारांनी? म्हणतंय, त्यांनी एवढी कामं कधी ऐकली होती का हेच मला काय कळना. एवढी कामं आम्ही तर ऐकली नव्हती. आम्ही आता 2-3 टर्म मागच्या पण आमदारांच्या बघितल्या, नंतर बापूंची पण बघितली, तर एवढी अतिशय कामं जबरदस्त कामं चालू आहेत. म्हणजे त्यांना डोळं नाहीत असं मला म्हणायचं आहे. एकदा बघा म्हणावं येऊन बरोबर कामं किती केली. या भागामध्ये या मतदारसंघ हा पूर्वीपासून दुष्काळी मानला जात होता. बरोबर. त्यावेळेस पूर्वीपासून शहाजीबापू पाटील यांनी पाण्यासाठी झटलेले आहेत हे आम्हाला आम्ही म्हणजे पाहिलंय. आम्ही स्वतः टेंबू योजनेच्या तिथं जाऊन आलोय. तिथं जाऊन बघा, बापूंनी सगळं ते बापूंच्या हस्ते आणि म्हणजे मनोहर जोशी मुख्यमंत्री आणि गोपीनाथराव मुंडे उपमुख्यमंत्री होते आणि इथल्या बाकीच्या तालुक्यांचे आमदार आणि आमचं आमदार बापू या इथं त्यांचं सगळं फोटो आहे. तर ज्यांच्या जमिनी गेले तर त्यांनी आम्हाला फोटो दाखवले. तर तिथं जी कोण शिला बसवले तिथं सुद्धा बापूंचं नाव आहे. त्यानंतर दुर्दैवानं बापू आमदार झाले नाहीत काही कारणामुळं. त्यामुळं मग पुन्हा ही तीच योजना पुढं आहे त्या आमदारांनी रन केली, बाकी काय सुद्धा नाही. आता त्या जो दुष्काळ हा जो आहे हा संपला असं तुम्हाला वाटतं या भागात? 100% संपला. एक सुद्धा बोर मशीन चालत नाही. बोर मशीन किती चालायच्या, 1200 फूट ओलं मारली. अगदी शेतकरी बरबाद झाला. इंच पाण्यासाठी आम्ही झटत होतो, पण आता नदी खळखळ वाहते. आमच्या सगळ्या नदीलाच विहिरी आहे, त्या भागा जाऊन पाणी वर हाताने घेता येते, काही विषय नाही. म्हणजे पाणी आलंय, सगळ्या योजनांचं पाणी आलंय. आणि सत्ता असल्यावर काही कामं होती ती ही त्याचा प्रत्यय बापूंच्या माध्यमातून दिसून आला. 50-55 वर्षात जो सांगोला विधानसभा मतदारसंघाचा विकास झाला नव्हता, 100% तो विकास बापूंनी 5 वर्ष भरून काढलाय का? लोक म्हणते ते असं झालं आणि तसं झालं आणि हप्तान हे सगळं चुकीचं आहे. आणि कोण न खाता कोण राहिला हे पण सांगा. अख्ख्या महाराष्ट्रात कोण आमदार कोण खासदार न खाता राहिला हे सांगा. खाऊ द्या ना, तुमच्या बापाचं काय जाते, पण तुमची काम होण्याची मतलब आहे ना. काम झालंय का नाही तुमचं काम कुठलंही बाबा असं पहिल्यासारखं आहे का? ही तुमच्या गावातला पुढारी घेऊन या आणि मग काम करतो असं काय आहे का? पूर्वी जो 50 वर्ष जो आमदार इथं होते त्यांच्या कार्यकर्ते काय झाले असेल काम असं मान्य करू, पण तरी सुद्धा पाण्यासाठी वनवन भटकावं लागत होतं तिथल्या जनतेला. आता भटकावं लागतंय का? अजिबात नाही. पाण्यासाठी आमच्या नशिबी एकच होतं, चारा छावण्या, चारा डेपो, पाण्याचा टँकर आणि रोजगार हमी, एवढंच काम होतं आम्हाला. दुसरं काय उद्योगच नव्हता त्या तालुक्यातल्या माणसांना. आणि ऊसतोड आता एवढं सुजलाम सुफलाम झालंय. इथं मजूर मिळणार, एवढी शेती सुद्धा प्रगती व्हायला लागली आहे. मजूर मिळणार ह्याचा अर्थ डेव्हलप व्हायला लागलंय. म्हणजे शेतकरी पाण्यामुळे कशामुळे तर पाण्यामुळे मेन पाणी आहे इथं शेतीला पाणी असलं का दुसरं काय गरज नाही आम्हाला. म्हणजे शेतकरी समृद्धीच्या भागाकडे आहे असं तुम्हाला म्हणायचं? पाणी अतिशय झाल्यामुळे काहीच अडचण नाही, पाणी भरपूर आहे. आता या मतदारसंघामध्ये आता यंदा या खेपेला अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपकाबा सोंगे पाटील असतील, शहाजीबापू पाटील तर आहेतच. नेमकं आता पुढील या अंदाजा 5-25 वर्षासाठी पुढील विकासासाठी तुम्हाला आमदार कोण असं तुमच्या मनात वाटतंय? आणि ते ठरल्याप्रमाणे शहाजीबापू पाटीलच येणार, त्यात काही शंका नाही. कोणी किती नाचू द्या, काय विषय. आता सगळं संपूर्ण तालुका लीड मिनिमम 25,000 लीडनं बापू येणार आहे. फिक्स येणार बापू 25,000. एवढे काम आमच्याकडे कुठली संस्था नव्हती, आमच्याकडे कुठला कारखाना नव्हता. आम्ही निवडून आलो, एवढी कामं केली. आता बोलायचं काम नाही. बघा तुम्ही 25,000 येत का नाही. बरं, मग यंदा परत पुन्हा एकदा 100% ऍडव्होकेट शहाजीबापू आमदार आणि मंत्री लास्ट एकदा होऊ द्या, नामदार एकदा होऊ द्या, बस हीच इच्छा आहे आमची. हरी पाटील. रमेश हरी पाटील. बर. कुठलं गाव आहे ही? नाजर. बर. काय मतदारसंघाचा कुठला भाग आहे? मतदारसंघाचा नाजरागडी. नाजरागड येतोय काय? नाही, कुठल्या दिशेला येतो ही? सांगोल तालुक्याच्या हा पूर्वेला. पश्चिमेला. बरं. आता इथूनच तुमचं जिल्हा चेंज होतोय, बदलतोय, बॉर्डरवरच गाव आहे ही. तर काय हो आमदारांचं काय कसं कामकाज आहे? या विकास झालाय या भागाचा? त्या भागाचा गेल्या 50 वर्षाचा विकास झाला नव्हता. बर. या 5 वर्षाचा विकास झाला. काय विकास झालाय काय आम्हाला तर काम सांगा. पाहिजे रस्ते दिले, पाणी दिले, लाईट दिले, पाहिजे कुठली सोयी मागे ठेवली नाही. बर. सगळी कामं केली, सगळी कामं दिली. 50 वर्ष झालं नव्हतं, ते 5 वर्षात झाले. बर. एखादं तर महत्वाचं काम सांगा की. काम सांगाय म्हणजे 50 वर्ष पाण्यासाठी संघर्ष केला. बर. पण पाणी कधी आलं नाही. बर. बापूंनी 5 वर्षात केव्हा मागे तेव्हा पाणी दिले. बर. असला उन्हाळा होता, गेले एप्रिलला पाणी सुटलं गेल्या वर्षी. बर. आता चालू एप्रिलला पाणी सुटलेलं. चालू एप्रिलला? हा. बर. एवढा भयानक उन्हाळा होता, पे पाणी नव्हतं. आमच्या गावाला 8 ते 15 दिवसांनी पाणी येत होतं.
बर. नळाला पाणी 15 दिवसात पाणी येत होतं. म्हणजे बंदच नाही, पाळी बंदच नाही. 15 दिवसात नळाला पाणी येत होतं. इतकी बेशन पैसे झालती. बर. पाणी आल्यापासून सगळ्यांना फुल पाणी आहे. पाण्याची कसलीही अडचण राहिली नाही. पाणी कसली अडचण राहिली कसलीच नाही. अडचण राहिली नाही पाण्याची. बर बर बर. आता काय या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, परत दीपक आबा पाटील असतील, किंवा आता शहाजीबापू तर असणारच आहेत. 100%. पुढील 5 वर्षासाठी कोण आमदार करावा असं वाटतं तुम्हाला? का हो शहाजीबापू? डाण्यावागच. बर एकच वाघ डाण्यावाग. बर. का हो, का म्हण? का म्हणून कामच तशी आहे ती. बर, विकास का? असा आहे. 50 वर्षी चालू होती करून दाखवले. बर. हा आता काय बरेच जण म्हणतात की हो बाबासाहेबांना निवडून देणार आहे कशासाठी? काय करायचं आहे बर. मला सांगा. जो सत्तावर आहे तो खाली आमदार पाहिजे. हा असं होतं 50 वर्षात की वर खाली आमदार एक वर सत्ता ऐकायची. बर. कधी असे विकास झाला ना आपला. झाला कोण सांगाल तरी कधी झाला नाही. बर आता वर सत्ता आपले, खाली आमदार आपला आहे म्हणून विकास झाला. बर. म्हणजे जनतेने ही लक्षात घेतलं पाहिजे. जी वर सत्ता आहे त्याचा खाली आमदार केला पाहिजे. बर. मग सत्ता असल्यावर सगळी कामं होतात असं 100% तुमचं म्हणणं होतात. आहे. आणि त्यात वाढपे असल्यावर 100%च. आपल्यालाच हा? सगळं आपल्यालाच वाढपे हा, असल्यावर. 100%च. बर. असं आहे ना. पण काय काम केलं नाही म्हणून असंही विरोधक म्हणते सातत्यानं. लोकांना काय काम आहे? एवढंच काम आहे ना. काय केलं नाही म्हणायचं. बर त्यांना काय दुसरं केलं? त्यांनी काय केले 50 वर्ष ते दाखवा. बर. त्यांनी काय केले 50 सांगा ना. 50 वर्षात एकतर काम दाखवा काय असं दाखवा? म्हणणं नुसतं एकच पाहिलं. नुसतं पाणी परिस्थिती घेतल्या 20 वर्ष पाणी परिस्थिती जिंदगीत कधी पाणी आलं नाही काय आलं नाही. आम्ही स्वतः मी स्वतः टेम्पो आनंद बिनंद पूर्ण योजना फिरलोय. आता हा नाझरे गट हा मतदारसंघाच्या पश्चिमेस भागात आहे. या भागाला प्रामुख्याने पाण्याची झळ खूप म्हणजे पाण्यापासून खूप झळ लागत पाणी नव्हतं होती. कसलं सुद्धा. दुष्काळी झळ मोठी लागत होती. 100%. तर तो 50 वर्षामध्ये जी दुष्काळाची झळ होती ती आता तुम्हाला भासवते का? 5 वर्षात दुष्काळ आठवलंच ना आम्हाला कसला सुद्धा. बर. दुष्काळ आठवलाच नाही कसलं आठवलं नाही 5 वर्ष बापाला. म्हणजे कोल्हापूर सांगल्याने वाटते का? 100% आता बघू जावं नदीत बघा पाणी आहे का नाही. बर. म्हणजे कोल्हापूर सांगल्याने पाणी 100% जळजळतंय का? पाणी पाणी कवा मागेल तर पाणी आहे. पाणी कमी 3-4 पाळी फिरते आम्हाला. बर. 3-4 वाळे फिरते. हा. जवळ आठवडीत पाणी येईल तेव्हा 100% सांगाल पाणी येते. बर. आणि आता मान नदी लाभक्षेत्रात गेले, उद्या लाभक्षेत्रात गेले. 50 वर्षात किती लाभक्षेत्र माहित नव्हतं. काय माहित नव्हतं. बर बर. गावासाठी किती निधी देत आहे? तरी 25-30 कोटी रुपये असतील. बर बर. दिलाय. कामं चालू झाली. कामं चालू आहे ती. आता इतर एक रस्ता झाला इथला रामोशी ती बर मधला रस्ता होता. बरं. 50 वर्षी मुरमाई खेप पडला. आज तो डांबरी झालाय. बर. सोनमय डांबरीचं काम चालू आहे. सरवडला 7.5 कोटी रुपये दिलेत. 80 मीटर बरं. सती मंजूर आहे. ती बरोबर. होईल. तिथे बी बारका बंधारा झाला ते कोणा माध्यमातून बापू झालं? हस्ते झालाय. ते पाणी वगैरे आलंय ते? हा ते बापूंनीच काम केलं सगळं. 50 वर्षी किती मुरमाई खेप दिली नाही तिने. बरं. त्या रस्त्याला किती 50 डांबरी झालाय. आज डांबरी झाला. आज डांबरी झालाय तो. आज लोक तिथून फिरतायत. आज रोड तिथून गाड्या 4 गाडीवर फिरतायत. मोटरसायकल जात नव्हती. बर. मोटरसायकल जातो ते असा रस्ता केलाय. मोठा रस्ते कुठलीही गाडी जाऊ जाते. बर बर. मग आता शेवटचा एकदा पुन्हा एकदा विचारतोय, पुढील 5 वर्षासाठी कोणाला म्हणून आमदार करणार तुम्ही? साहेब पटलाच धान्यावागच त्यांनाच. ओके आणि 110% निवडून येणार. ओके. किती बी लावा ताकद. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे आपलं? गोरख ज्ञान एलपले. बर 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 बर. काय कुठलं गाव? आजनाळे. आजनाळे. काय कुठल्या दिशेला येतं आजनाळे गाव? हे आजनाळे सांगोल्याच्या ह्याला आहे पश्चिमेला. पश्चिमेला आहे काय? बर बर. संख्या आहे गावाची 3,500च्या आसपास. चांगलं आहे मग. किती आहे? मतदानच की 3,500. मतदान 3,500 आहे. मोठं गाव आहे. मोठं गाव आहे. एकोणीसला किती मतदान झालं? 19ला अंदाजे 2700-2800 काहीतरी झालते. 2700-2800. बर बर. बापूला किती झालं आणि बाबासाहेबाला किती झालं? बाबासाहेब कुठं 19ला अनिकेत होता. देशमुख. हा. अनिकेत पेक्षा 700 काहीतरी मत आहे ज्यादा. ज्यादा. बापूला लीड आहे गाव. लीड आहे. विद्यमान आमदाराचं कसं काम कसं या गावात? 1 नंबर काम. बर. काय काय कामं केली ती? रस्त्याची काम आहे ते. सिमेंट रस्ता इथं. बर. सभागृह आहे ते. बर विहिरीत दिले त्या काय आपलं हे दिले घरकुल आहे ते. बर. मग आता ते त्याला मागेल त्याला काम आहे. पाण्याची कशी अवस्था हो? पाणी 1 नंबर आहे. बर बर बर. हे जी रस्ता दिसतोय तुम्ही आपण उभारलेलो, हा. ही त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे का? हे पाठीमागे शहाजीबापूंच्या माध्यमातून झाला. आज नाळ्यात हे सोनवाडीतनं गेलाय पाक बलवडी पाटीला. बलोळे पाटीला आज नाळ्या याच्यातनं गेलाय सोनवाडीतनं. सोनवाडीतनं. आणि त्याच्या पण पलीकडे मौदाला गेलेला जरा. बर. मोजा चिटकलाय. काय पूर्वी काय अवस्था होती रस्त्याची? 1 नंबर जायलाच येत नव्हतं. सायकलला जायला येत नव्हतं. बर. गाडी बी जात नव्हती काय? गाडी तर जायचा विषय नाही. सायकलला जायला येत नव्हतं. हे दिसतं या बांधावर आम्ही जातो. मग एखादा पेशंट वगैरे कोण व्यक्ती न्यायचा असेल तर कसं? खांद्यावर नेलंय जाताना डिलिव्हरी रस्त्याला झाले ते. अरे बापरे. बर. मग आता ही आताची परिस्थिती राहिली नाही. आता राहिले नाही. बापू आल्यापासून तर वनवेच काम चालू आहे. बर. वनी काम चालू आहे. मग आता काय यंदा या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, परत दीपक आबा साळुंके पाटील असतील, परत शहाजीबापू तर आहेत उभारणार आहेत. कोण आमदार व्हावं असं वाटतं यंदा? बापू काम करणारा माणूस.
बर, काम करणारा माणूस. काम करणारा माणूस एकमेव शहाजीबाबू पाटील. आता काय बाकीची म्हणते ती काय विरोधक काय कामं केली नाही आमदारांनी? या की समोर माझ्या समोरच या म्हणून विचारायला बर दाखवतो की मी जिथं उभा राहिलो तिथं सिमेंट रस्ता मंजूर झालेला आहे. बर बोंबवाडीकडे जाणारा बर इथं मी उभा राहिलो इथंच सिमेंट रस्ता दाखवतो. आपण ज्या रस्त्यावर उभारलोय तो रस्ता कोणाही निधीत आणि कुठल्या विकासाच्या ह्याच्यातनं झालेला आहे हे शहाजीबाबूच्या निधीतनं झालेला आहे. बर बर, शहाजी बापूंच्या. हा शहाजीबापूंच्या निधीत कधी किती साली मंजूर झाला होता रस्ता आणि कधी झाला? आता झाला या 6 महिन्यात. बर 6 डांबरी झालाय. महिन्यात डांबरी आणि मोठा रस्ता आहे, लांब रुंद आहे. बर बर, रुंद आहे काय? बर, मग काय वाटतं यंदा कोण आमदार व्हायला असं वाटतंय? ओनली शहाजीबापू. तुम्हाला किती मता लीड तुम्ही देऊ शकता? डबलच देणार. डबल 1400. 700 ते 1400. आता याला निंबाळकरला मी 1111 दिले. बर भाजपला. भाजपला बर बापूंच्या बोलण्यावरच दिले, बरं. सांगण्यावरच दिले. पण काय लोक आम्ही गावात फेरफटका मारताना गावात म्हणते की बापू फोन उचलत नाही ती, बापू भेटत नाही ती, बापू गाव तिकडे 70-80 माझ्यासारख्या किलोमीटरवर कार्यकर्त्यासंग आहे. चला तुम्हाला बापू वनवे गाठ पडते. बर कवाही जावा, बर कवाही जावा, एनी टाइम जावा बापू गाठ पडते. मग भेट होते. होय, आणि कुणाला मोकळं घालवतच नाही. तसं मतदारसंघात काय वातावरण आहे? सांगोल्यात काय होणार आता विकास कामावर पुन्हा एकदा बापू पुन्हा एकदा जोरात आमदार होणार आहेत यावर्षी. बरं, विद्यमान आमदारांनी कामं केली होती का? विद्यमान आमदार काम आता तुम्ही मागच्या वेळेला पण इथं आलता त्यावेळी पण तुम्हाला दिसलेलं आहे. एवढे आम्हाला आमच्या गावाला इथं आसपासच्या सगळ्या गावांना जोडणारं सगळं रोड तयार करून दिले बापूंनी. अगदी बाकी पाणी योजना जे आमचं दुष्काळाचं सारखं गाव वगैरे होतं ना फेमस, त्या आजनाळ्या कॅलिफोर्नियाला वरनं भरपूर उजनीचं पाणी मंजूर करून घेतलेलं आहे. टेंबूच्या उपसा योजनेचं मंजूर करून टेंबू घेतलेलं आहे. उपसा सिंचनचं पाणी येत आहे काय? नाही, योजना मंजूर झाली, कारवानीत लवकरच होईल काम. आता पाण्याची कशी व्यवस्था आहे? पाण्याची व्यवस्था पाणी आता सध्या नदीला वगैरे सोडलं जातंय, कॅनलला कंटिन्यू पाणी आहे. आम्हाला काय आता जास्त त्रास झालेला नाही. बर, झालेला नाही, पाण्याचा विषय झालेला आहे. बर, काय विरोधक तर म्हणते की काय कामं झालं नाही, ती काय खरंय? विरोधकांनी स्वतः त्यांनी त्यांच्या डोळ्याने बघितले तर कळलं ना कामं झाली ती का नाही ते. बर सगळ्या भागात पूर्ण आता त्यांनीच सांगावं कामं झाली ती का नाही ती. बरं, आता ही आजनाळी जी गाव आहे ती नेमकं कुठल्या भागात येते? म्हणजे काय नेमकं कुठल्या म्हणजे भाग कोणता आहे? म्हणजे याला जिल्हा परिषद गट कुठला आहे? जिल्हा परिषद गट कुठला आहे? सांगोला चालू कुठल्या भागेला? कडलाच गट येतोय? बर बर बर, पश्चिम भागात येते. पश्चिम भागात आहे. अगदी मोठ्या प्रमाणात आमच्या पूर्ण सगळ्या कामं झाले. इथून लोकांना बलवडीला दवाखान्याला जायला खूप रस्त्याचा त्रास होत होता. आता 5 ते 7 मिनिटात माणूस तिथं बलवडीला दवाखाना किंवा बाजार इतर गोष्टीसाठी पोहोचू शकतोय. तिथं आमच्या गावात व्यापारी वगैरे राहायला नको म्हणायचे, तुमच्या गावाचे रोड वगैरे खूप खराब आहेत, पण आता सद्यस्थितीला भरपूर व्यापाऱ्यांची वगैरे राहण्याची मनस्थिती आहे आमच्या गावात. आता हे जे काम दिसतंय की मागे रस्ता झालेले आहे हे कुणाच्या माध्यमातून झाले? बापूनीच मोठ्या प्रमाणात त्याला निधी उपलब्ध करून दिला. हा सोनलवाडी तो बलवडी पाटी रोडणारा पूर्ण जोड आहे आणि याला पुढं मोहदला वगैरे कनेक्टिव्हिटी दिलेली आहे दोन्ही रोडला. डायरेक्ट पुढे मोहदला जातो वगैरे? हा, मोहदला रोड जातोय. मोहदला रोड जातोय. हा, बरं बरं. मग आता यंदा बाबासाहेब देशमुख, परत दीपक आबा आहे, अनिकेत डॉक्टर अनिकेत देशमुख आहेत, बापा तर उभारणार आहे. काय माहिती नेमकं कोण उभारणार? 100% बापूंचं तिकीट फायनल आहे आणि त्यामुळं जो खूप फरकानं बापू निवडून येणार हे फिक्स आहे. पण बापूने मध्यंतरी इकडे गेले तिकडे गेले, बरेच पक्ष बदलले. 1995 साली बापू म्हणजेच पक्ष आहे, त्यामुळं जनता ही 100% बापूंच्याच पाठीमागे उभं राहणार आहे आणि बापू मोठ्या फरकानं निवडून येणार आहेत. आबा आणि बापू हे नक्कीच भविष्यात एक होतील, त्याबद्दल दुमत नाही. आणि विद्यमान आमदार हेच भावी आमदार राहतील, त्यामुळे टेन्शन नाही. म्हणजे पुन्हा एकदा आमदार करायचं त्याला? 100% होणारच. तुमचं मत कोणाला मग? बापूंनाच. आता सध्या जे विद्यमान आमदार शहाजीबाबू पाटील यांच्या कामानं आम्ही एकदम समाधानकारक आहे. महत्वाचं म्हणजे त्यांचा जो निर्णय होता की महायुतीला पाठिंबा देताना त्यांच्याकडला पाठिंबा काढून त्यांनी ज्यावेळेस महाविकास आघाडीला डावलून महायुतीत आले त्या निर्णयाखातर आम्ही मत देणार आहे. कारण आम्ही मुळातच मत देताना हिंदुत्वाशी कट्टर आहे म्हणून उद्धव ठाकरेंना दिलं. त्याला मुख्यमंत्री करायची आमची इच्छा नव्हती. मुळात आम्ही ज्या आमच्या विचाराने जी मत दिलेलं होतं, बाळासाहेब ठाकरेंच्या विचाराला मत दिलेलं होतं. या बारशांना कुणाला आम्हाला मुख्यमंत्री करायचं नव्हतं. झाला काय राहिला काय घेणं देणं. त्यांना जर हिंदुत्वाचं कार्य करायचं असलं त्यांनी या विचाराशी गद्दारी करायला नाही पाहिजे. आता या एका मुद्द्यासाठी आम्ही खास करून एवढ्या या मुद्द्यासाठी बी देणार ते देणार आणि कामं तर झाले तीच. विद्यमान आमदारांचं कसं कामकाज आहे? काय झालंय? 100% काम झाले. गावातल्या रस्त्यांचं 100% काम झालेलं आहे. बरं, अजून काय कामं राहिली का कुठली? कामं कुठली राहिलेली नाही ती माझ्या अंदाजानं तर राहिली नाही. आम्हाला दिसते तिथून मेन म्हणजे दळणवळणाची साधनं पाहिजे होती, रस्ता पाहिजे होता. रस्ता एकदम क्लिअर आहे. सगळे अगोदर रस्ते असे होते की गाड्या नीट राहत नव्हत्या, एक नट निघून जात होता गाड्याचा. बरं, एखादा पेशंट जर न्यायचा म्हणला दवाखान्याला मोठ्या तर कसं न्यायचा हो? ते निम्या रस्त्यात जर घायला यायचे असे पेशंट होते. पेशंट जायची?
आता काय परिस्थिती? माणूस तसं पाणी माणूस मरून जायला असेल. बर पोटाला पाणी हालत नाही असं रस्ते झालेले अशी रस्ते झाली ती. आणि अगदी कुठल्याच ह्याच्यात काटकसर केली नाही. पाहिजे तेवढा मागेल तेवढा निधी दिलाय आमच्या गावाला तर बापूंनी प्रत्येक वेळेस पहिल्यापासून. मग यंदा आता या निवडणुकीमध्ये पुढचा आमदार तुम्हाला ठरवायचा आहे, कोणाला म्हणून ठरवणार? असे चार उमेदवार आहेत, इच्छुक उमेदवार. बाबासाहेब शहाजीबाबू देशमुख पाटील आहेत. शहाजीबाबू पाटील यांची काय विचार बापू करू शकत फोन नाही. उचलत नाही ती, लोकांची कामं करत नाही ती. तिकडे त्यांचं गाव तिकडे लांब आहे, मुदगटात आहे, इथनं 60-70 किलोमीटरवर गाव आहे. हे तर कुठे जवळ आहे, त्यांच्यापेक्षा 30-40 किलोमीटर पलीकडली आहे ती. बर 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 लांब आहे ती. कुठे जवळ आहे दुसरे उभा राहणारी, बर. त्यांच्या विरोधात उभा राहणारी तर कुठे जवळ आहे ती तेव्हा. काय बापू पण त्यांच्यापेक्षा पलीकडली आहे ती. उलट बापूच जवळ आहे. बापू परवा गावात येऊन गेले तेव्हा तुम्ही काय मागण्या निवेदन वगैरे दिलं का काय राहिलेलं काय? बापूंला पूजेसाठी आले होते मागण्या गणपतीच्या. दिलंय. पण ते झालेले सगळी कामं झाली त्यांची, राहिली ती त्यांनी निवेदन दिलेले करतो बोललेत. बर करणार 100% खात्री. होणार का? मग यंदा कोणाचा आमदार पुढचा आमदार कोण? पुढचा आमदार 100% शहाजीबाबू पाटील. नमस्कार. काय नाव आहे आपलं? हनुमान देलपले. कुठलं गाव? बर बर बर. काय कुठल्या दिशेला गाव येते ही मतदारसंघाच्या? पश्चिम बर 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 बर. इकडूनच सांगली जिल्हा चालू होतंय. या गावाच्या नंतर बॉर्डरवरलं गाव आहे. तर राज्यभरामध्ये निवडणुका चालू आहेत, ती तर माहित आहे तुम्हाला, वातावरण निवडणुकीचं. मग काय यंदा सांगोला मतदारसंघात कसं वातावरण आहे? काय यंदा सांगोला मतदारसंघात शहाजीबापूजी हवायचे. का हो? बापूची कामं, विकास कामं बरोबर आहे. आमदारांनी विकासात्मक कामं केलीत का या भागात? होय होय केली. बर काय काय केली ती? रस्त्याची कामं भरपूर झाली ती. पुन्हा उन्हाळ्यात पाणी आणलं होतं नदीला. बर टेंबू योजनेचं. टेंबू योजनेचं पाणी आलतं. होय. बर आता ही जी तुमच्या शेतात जी तळ दिसतंय ती पाठीमाग, काय तिचं पाणी कुठं आलंय? तळ्यात हे मान नदीनं आणलं मान नदीचा. हा. मग त्यात पाणी ह्याच्या असेल, योजनेचंच असेल. योजने टेंबू योजनेचं. बर बर बर. मग काय यंदा काय कसं आमदार कोणाला करायला ठरवलंय? शहाजीबापू बर शहाजी बाप्पांना. तिकडे तालुका बाबासाहेब देशमुख म्हणते ती निवडून येणार. नाही शहाजीबापूलाच. बर शहाजी बापूलाच. बर का म्हणून द्यायचं निवडून? का विकास काम बर रस्ते ही भरपूर केलेत बापून 5 वर्षात. बर बर. रस्त्याची काय अवस्था होती या भागात? रस्ते खराबच होतं. नवीन 2 रस्ते बसवलेत. बर आता इथं शिंदे वस्तीला जाणाऱ्या रस्त्याला 5 कोटी रुपये निधी दिला. बर. यामध्ये या गावासाठी किती निधी दिला? विकास कामासाठी किती निधी दिला आमदारांनी? 50 कोटी दिला आहे. बर कामं चालू झाली ती का? काम झाले ती. आता एकच तेवढं 5 कोटी काम राहील. 1-2 कामं राहिली होय. बर बर बर. काय कामं झालं नाही म्हणते विरोधक? काय खरं आहे का काय? विरोधकांना बोलाय काय, हा विरोधक बोलतच असतील तर काय. बर कामं झाली ती तुम्हाला माहिती आहे? 100% झाली. बर झाली ती. आता काय यंदा या निवडणुकीमध्ये बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, दीपक आबा साळुंखे पाटील, परत शहाजी बापू तर असणारच आहेत निवडणुकीसाठी इच्छुक म्हणून. कुणाला आमदार करायला ठरवणार आहे तुम्ही? शहाजीबापू पाटील. बर शहाजी बापू पाटील एकमेव, त्यांना मतदान पडेल. 100%. ओके. त्या गावात लीड येईल 100% अडचण आहे. बर मागच्या वेळी किती होतं? लोकसभेला 1022 लीड दिले. बर आणि नाही मागच्या 19ला 19ला 500 काय तर वर दिले. 500 बर. मग आता किती पडेल असं वाटतंय? आता 1000 होईल. बर डबल होईल. होय, 1000. कशामुळे होईल डबल? बापू विकास कामामुळे. बर. निवडणुकीचं वातावरण आहे महाराष्ट्रभर, काही महिन्यांवर निवडणुका लागतात, ती तर माहित असेल. बर बर. काय सांगोला मतदारसंघात काय वातावरण आहे? काय बापू फिक्सच आहे. बर का हो बापू का? कामच केली तशी 50 वर्षाची कामं कोणाला जमली नाही ती केलीत ना. काही विकास कामं केली नाही म्हणते ती विरोधात. जावा गावागावात तुम्हाला ठोकळ टाकलेली दिसतील. रोडची कामं, गटाराची कामं बघा. रोड 50 वर्षात कोणाला झालं नाही ती केलं. बर. पुन्हा लाभ चिचोली तळ लाभ क्षेत्रात घातले, मान नदी लाभ क्षेत्रात घातले. जागोजाग कुठली कामं केली नाहीत सांगा की. बर बर बर. सांगा कोणती कामं केली. बर बर. पाण्याची काय अवस्था आहे? पाण्याची काय पावसाखंड बी बापूचा पायगुणच चांगला आहे. पाऊस बी आपोआपच पडायला लागला आणि पाणी यायला लागलं ना. लाभ क्षेत्रात घातल्यामुळं पाणी यायला लागलं. विरोधी पक्षाची लोक म्हणते फुकट आले. फुकट आता तर काय आलं नाही 50 वर्षात. बर बर. 50 वर्षात कामं केली नाही ती बापूने केली असं तुम्हाला म्हणायचं आहे? होय काय अडचण. बर. काय अवस्था काय होती याच्या अगोदर? कारण हा जो मतदारसंघ आहे हा सांगोला तालुका आहे. पाण्या वाचून दुष्काळ म्हणून मानला जात होता. पाण्यासाठी मोठा संघर्ष केलेला या तालुक्यानं. काय मग आता संघर्ष करावा लागतोय काय? नाही ना आता काय पाणी येतेच, काय विषय नाही ना. आवर्तन सुटलं का पाणी 100% मिळणारच आहे. भले पैसे भरून मिळू द्या पण मिळणार आहे. आता पत्र पैसे पैसे भरलं तरी आम्हाला माहिती आहे ना पाण्याच्या बाबतीत
विरोध केलता. बर. विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोध केलता पाणी न येऊ देण्यासाठी, बर, न मिळू नये म्हणून. येऊ नये म्हणून. बर, आता येतंय पाणी. आता येतेच की 10 वेळा आधी. काय तुमच्या गावाला कुठलं पाणी येतंय? कुठल्या योजनेचं येतंय? टेंबू योजने टिंबू योजनेचं पाणी येतं काय? बर, पाणी काय आता पाळी बंद आहे काय, कशी काय चालूच आहे? हे का आता आवर्तन जेव्हा सुटेल तेव्हा पाणी येतेच हो, काही विषय नाही. 50 वर्षात पाणी येतच नाही म्हणत, डोंगर फोडावं लागतो ह्या मग त्या काय पण सांग. बर बर आता येतच ना, काय अडचण नाही. विकास कामं भरपूर झालेली आहेत. बर आणि महत्वाचं म्हणजे कसं आहे, वर सरकार ज्याचं आहे त्यामुळं बर चालतंय ना. शिंदे सरकार आहे, वर भाजप सरकार आहे. बर त्यामुळं आणि विरोधी पक्षाचं कसं आहे, वर सरकार नसल्यामुळं हा. काय चालतच नाही त्यांचं. उगं जाऊन बसायचं तिथं, कामं तर देतच नाही ती, असा बर. विषय. निधी येत नाही, काय नाही, नुसतं आपलं शेतकऱ्यांनी इथं मारायचं. म्हणजे इतके वर्ष तुम्हाला पाण्यावरचं वंचित ठेवण्याचं काम विरोधकांनी केलं असं तुम्हाला पण म्हणायचं? ठेवलं आणि नुसतं पाणी वाचूनच नाही, बाकीच्या सगळ्या विकास कामात पण हे ना. काय काम आहे? बरं, विकास कामं केलं नाही ते? काहीच नाही. आधी काय काम आहे दाखवा मला तुम्ही. एक सुतगिरण सोडली तर कामं काय आहे? सगळ्यांच्या तर सुतगिरणीत कामाला जावा 5,000. बर, रस्त्याचं काय अवस्था आहे रस्त्याचं? बघा ना जाऊन तुम्ही गावागावात तालुक्यात फिरा सगळीकडं, हा. कळतेच की रोडची अवस्था. तिथं कामं चालूच आहेत ना रोडची. बर, मग आता या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख, अनिकेत देशमुख, परत अजून ही असतील आपले दीपक आबा साळुंखे पाटील, शहाजीबापू तर असणार आहेत पाटील. तर काय यंदा या निवडणुकीमध्ये पुढचा आमदार कोण करावा असं वाटतं तुम्हाला? शहाजीबापू पाटील फिक्स आहेत, काही विषयच नाही हो. बर, त्यांना मतदान पडणार मग 100%. आपण काय काही जण तालुक्यात लोक म्हणतात बाबासाहेबांना निवडून द्यायचं. कसं आहे माहितीये का, ते त्यांचं काय वैयक्तिक प्रेम असेल त्यांच्यावर, त्यामुळे म्हणत असतील. पण सरासरी सगळा विकास कामाचा विचार केला. बर, आपल्याला काय त्यांचं हे नाही, बर, आपल्याला काय बाबासाहेबांचा विरोध आहे असं नाही. पण जी काय आजपर्यंत बघितलं विकासाच्या बाबतीत, जी काय बदल बघितला, एक नंबर झालेला आहे. काय अडचण नाही. विकासा महत्वाचं म्हणजे वर सरकार चांगलं आहे. बर त्यामुळे हिथं बाबासाहेबांचं आपलं काय हे नाही, बर परंतु वर सरकार त्यांचं नसल्यामुळं बर त्यांनी निवडून येऊन पण मग पुन्हा तालुका अजून भेरडला जाणार. बर, म्हणजे परून अजून मागं जाणार, रिवर्स जाणार. पुन्हा अजून तीच परिस्थिती होणार. बर, वर सरकार जर भाजप सेनेचं आहे वर म्हटल्यावर इथं खाली सेनेचं सरकार असल्यामुळे विकास फुल होतोय ना. म्हणजे हाही असं ही परिस्थिती ठेवण्यासाठी तुम्हाला पुढचे आमदार शहाजीबापू पाटील पाहिजे. कळलंच पाहिजे. बर, वर सरकार मध्ये जरा बदललं तर बघितलं नाही, 5-5 हजार 3 वेळा लाईटीची बिल वसूल केली. बर, काँग्रेस सरकारवर होतं तेव्हा. बर, आता पुन्हा सरकार बदलल्यावर आहे का कधी लाईटीचा प्रॉब्लेम? बर बर. मग आता काय यंदा कोणाला आमदार करा ठरवलाय? 100% शहाजी बापूच, काय विषय नाही. बर, निवडून येतील हे? मग येतील 1000% म्हणा. मला मतदारसंघात काय शहाजीबाबूजी कसं काय भरपूर झाले, पाणी आलेलं आहे. बर शेतकरी खुश आहे. बर, आता हे नाझरेगाव हे म्हणजे पश्चिम भागातील मोठा गट मानला जातो सांगोला तालुक्यातील. बर, बदल होईल. बदल झालेले लोकांच्या मध्ये बदल झाले. बर, म्हणजे बापूंच्या प्रति कसं काय वातावरण कसं काम केली का आमदारांनी? भरपूर काम केले. काय विशेष काय काम केलं असं या गावासाठी? पाण्याची सोय झाली, निधी उपलब्ध करून दिला पाहिजे होता. बर, किती निधी दिला या गावासाठी? मी वज्रेगावचा आहे. बर, आमच्या गावाला 2.5-3 कोटी रुपये दिले. 250 कोटीची कामं झालीत का? होय, काय झाले पूर्ण काय चालू आहे. काय चालू आहे ते? त्यामुळे 70% जनता वापरला. 70% बापूंच्या माग. बरं बरं, काय आता विरोधक आपले ह्याच्यामध्ये इच्छुक उमेदवारामध्ये बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, परत दीपक आबा असतील. त्यांचं काही असं ना, पण बापू निवडून येणार म्हणजे नक्की. बरं, तुमच्या मनात कोण आहे? शहाजीबापू शहाजीबाबू पाटील निवडून येतील? 100%. पाण्याची काय अवस्था हो? पाणी आता खूप आहे, भरपूर पाणी. पूर्वी जे दुष्काळ भाग म्हणून मानला जात होता, आता काय दुष्काळ कायमचा संपवला. दुष्काळ कायमचा संपवलाय? बरं, पाणी आल्यामुळं बापूंच्या आणि उन्हाळ्यात वगैरे पाणी टंचाई असायची, आता पाणी जास्त. बरं, आता गेल्या या उन्हाळ्याच्या या ह्याच्यामध्ये 2-4 महिन्या गेले, एप्रिल महिन्यामध्ये काय पाणी कशी अवस्था होती? आलत्या पाणी आलतं शेतीसाठी पिण्यासाठी? बापू आणि निंबाळकर सरांनी पाणी आणलं. बर, मग यंदा कोण आता आमदार व्हावं असं वाटतंय? शहाजीबाबू पाटील. निवडणुकीचं वातावरण आहे काय मतदारसंघात? काय कोणाचं वातावरण? का हो? कामच केली त्या मोबाईल. काय कामं केली ती हो? कामं काय, रस्त्याची कामं केली, गटरीची कामं केली, भाषण कामं केलेली. बर, भरपूर कामं केली. पाण्याचा काय प्रश्न सोडवला. पाण्याची काय अवस्था आहे इथं? पाण्याचं काय, पाणी टेन्शन. बर, पाणी येतंय काय? पाणी भरपूर झालं. कुठल्या योजनेचं येतंय? टेंबूच येते, इकडं मशाल येते. मशाल येतंय? बर, मग कामं केली नाही म्हणते ती विरोधक काय? कामं भरपूर केली. विरोध काय म्हणत असते, विरोध म्हणणार काय काम केले. बर विरोधी टीका करत असते. बर,
मग काय काय नेमकं काय विशेषतः काय काम केलं या गावासाठी? या गावासाठी भरपूर काम केलं. तसं पाणी सोडलं, वर्षातून 2 वेळा पाणी सोडलं. 2 वेळा? 2 वेळा बर पाणी सोडलं. बर. मग आता यंदाच्या निवडणुकीमध्ये आणि जर इच्छुक आहे ती कोण कसं काय कोण असं वाटतंय? नाही, बापूच निवडून येणार ना. आता तालुक्यात तर बाबासाहेब देशमुख येणार निवडून म्हणते ती. कोण म्हणणार आहे सांगा? काय केलं त्यांनी सांगा? 60 वर्ष त्यांच्याकडे सत्ता होती. बर. काय केलं त्यांनी? काय विकास केला नाही? काय केलं सांगा? बर. 5-15 वर्षामध्ये आता एवढे वर्ष तुम्ही निवडून दिले की त्यांना, आता यंदा बी द्या की. काय असते त्याला निवडून? बाबासाहेब देणार निवडून. का जे विकास करेल त्याला देणार का? बर. बिगर विकास मसाला. बर. विकास केला त्यांच्या मागे राहणार आहे तुम्ही? बर. बरं मला एक सांगा, मुख्यमंत्री यांच्या माध्यमातून शाळेत योजनेतून काय कसं लाभार्थी आहेत का इथं? काय काय तुम्हाला आरोग्य केलेली किती लाभार्थी ते? तसं काय सांगता येणार नाही, पण आहे की. म्हणजे बऱ्यापैकी येते. बर. ज्यांना अडचण येईल त्याला मुख्यमंत्री साहेब लाभ झालाय का? लाभ झालाय मुख्यमंत्री साहेब निधीचा? बर. आता काय यंदा काय करायचं? कुणाला आमदार करायचंय? यंदा बापूलाच करायचं आमदार. बर. बापूलाच? काय मग सांगोला मतदारसंघात काय हो काय चाललंय? बापूची हवा आहे सध्या. का हो बापूचं का हवा? तेवढी विकास कामच केली. विकास कामं केली ती? हो. बरं. काय विरोधक कामं केली नाही म्हणते ती बापूने? नाही, आता आमच्या नादऱ्यामध्ये तुम्हाला सांगतो, गेली 50 वर्षात जेवढी कामं झाली नाही ती, बर, तेवढं बापूने ह्या 2.5 वर्षात केलंय. बर. उद्धव ठाकरे ह्याच्यात बी काय कामं झाली नाही ती, पण एकनाथ शिंदे साहेब जसं आलं आणि फडणवीस युती सरकार जसं आलं तसं 1 नंबर कामं झाली. बरं. एवढा मोठा निधी आणलाय म्हणते आमदार साहेबांनी, या गावासाठी किती मिळाला निधी आतापर्यंत? त्यांनी कागदोपत्री हिशोब मांडावा. बर. नादऱ्याला किती मिळाला, आमचा सुद्धा बापूचा हिशोब कागदोपत्री मांडला जाईल, पण त्यांनी विरोधकांनी सुद्धा तो हिशोब कागदोपत्री मांडावा. आतापर्यंत किती निधी दिला किंवा तुम्ही किती खर्च केलाय? 50 वर्षात कधी काम? आता सरगरवाडी ते नादरे 7.5 कोटी रुपये बापूने मंजूर केले रस्त्यासाठी. बर. ह्याच्या आधी एवढा निधी कुणीच दिला नाही. रेकॉर्ड काढा त्यांचा. तुम्ही पाहिलं का कधी? आता तुम्ही एवढं वर्ष झालं इलेक्शन पाहताय. आता माझं रनिंग 48 वर्ष आहे आणि 30 पण पाणी परिषदा आटपडीला घेतल्या कुणी आमदार साहेबांनी, पण एकदा सुद्धा नदीला पाणी आणलं नाही. बर. त्यापेक्षा आमदार तात्काळ आमदार म्हणजे मागल्या आमदारने. बर. शेका पक्षाच्या. बर. पण आता बापू जसं निवडून आलं तसं नदीला पाणी कमी पडलं नाही ना, अजिबात कमी पडणार बी नाही. आणि मान नदी टिंबू योजनेत समावेश केल्यामुळे इथून पुढे कुठलीच अडचण नाही. टिंबूचं पाणी येतंय? पाणी 100% येते. बर. आणि हे विरोधकांना सुद्धा मान्य आहे. बर. असं मी बोलत नाही. आता सुद्धा तुम्ही गेलं तर नदीच्या पात्रात पाणी आहे. बर. आता पूर्वी जेव्हा सांगोल्याचं नाव काढलं जात होतं त्यावेळेस दुष्काळी तालुका म्हणून लोक ओळखत होते, आता दुष्काळी तालुका म्हणून ओळखतात का? आता नाव पुसलेलं आहे, दुष्काळी तालुक्याचं नाव पुसलेलं आहे. आता पाण्याचा तालुका म्हणते. पाण्याचा सुजलाम सुफलाम तालुका असला तर शहाजी बापूचा तालुका असं ओळखलं जाते. बर. नाव काढलं की शहाजी बाबा नाव निघतं. शहाजी बापूचं नाव निघतं. आता मला सांगा, कोल्हापूर सांगली भागात जी सदन शेतकरी आहेत ते ह्या पूर्वी होती का? आता पाण्यापासून आल्यापासून आता झाले नव्हते. आता जवळजवळ एक शेतकरी नादऱ्या भागातला जसं पाणी यायला लागले तसं कोट रुपयाच्या बाग केले तर 50 लाख 60 लाख 70 लाख बाजार फुलले ती. बाजार बी फुलले ती. बरोबर आहे. बर. आणि दुसरं विषय म्हणजे विरोधक म्हणते बापूने काय आणलं. सगळ्यात महत्वाचं 156 कोटी रुपये जळीताचं विरोधकांनी सुद्धा खिशात घालून आधार लिंक करून खिशात घातलं आणि परत बापूने काय आणलं म्हणून प्रश्न विचारताय तुम्ही. बर. हा प्रश्न आवाज उठवला कोणी? बापूने उठवला विधानसभेत. हे द्या म्हणून पैसे शेतकऱ्यांना. आणि 156 कोटी रुपये मंजूर केलेत आणि कागदोपत्री विरोधकांना पाहावं. मग आता मला सांगा, या मतदारसंघामध्ये अनेक जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपकाबा साळुंखे पाटील असतील, शहाजीबाबू पाटील तर राहणारच आहेत. यापैकी या येणाऱ्या निवडणुकीमध्ये पुढील आमदार कोण व्हावं असं वाटतं तुम्हाला? शहाजी बापू शिवाय या तालुक्याला पर्याय नाही. बर. एवढंच मी सांगू शकतो. बर. तुम्ही निवडून येणार आहे? 100%, 101%. बर. निवडून येतील. एवढं विकास कामं झाली. सांगोला मतदारसंघात काय कोणाचं वातावरण आहे? काय सांगोला मतदारसंघात आमदार शहाजी बापू पाटील. बरं. गाव कामं झाले. काम आहे. विद्यमान आमदाराने काय काम केलं नाही म्हणते की विरोधवाले म्हणत असते हे काम आहे. प्रत्येक गावामध्ये काम आहे. बापून कुठलं काय विरोधवालं गाव आहे म्हणून त्यांनी काम अडवलं नाहीत म्हणून. बरं. प्रत्येक गावात 7 कोट 10 कोट 20 कोट अशी कामं केली.
बर काय काय विकास कामं काय काय केले ते? विकास टेम्पोच्या पाण्याचा महत्वाचा विषय मी 4 पाड्या रेग्युलर करून घेतलेल्या आहेत. बर त्यामुळे आता काय काम सगळं 4च करून घेतलेलं आहे, त्यामुळे आता अडचणी येत नाही. बर काय रस्त्याचा काय विषय? रस्त्याचा अवस्था ज्या गावात रस्ता नव्हतं वाड्या वस्त्यांना मेन लाईनला रस्ता नव्हतं, बर पूर्ण रस्ता डांबरीकरण करून टाकले. बर जे रस्ते बसत नव्हते ते रस्ते पूर्ण बसवून घेतले. बर आणि कामाबाबतीत म्हणायचं टेम्पो 95ला बापू आमदार झालं, हा त्यावेळी पाचशेगावच्या डोंगरातून बोधगा बर आमदार साहेबांच्या म्हणजे शाहजीबापूच्या काळात बोधगा तयार झालेला आहे. पाण्याची काय अवस्था आहे? आणि 1 नंबर पाणी भरपूर आहे. बर भरपूर आहे. मग आता यंदा अनेक जण इच्छुक आहेत आमदारकीसाठी. बाबासाहेब देशमुख असतील, अनेक देशमुख असतील, दीपक आबा पाटील असतील. प्रत्येकाला आमदार चालू आहे म्हणतात, प्रत्येकाला आमदार हो वाटते. बर कोणाला वाटते, मला सुद्धा हो वाटते. बर तसं काय आपली होत आहे का आमची आहे ना. बर मग आता काय यंदा कोणाला आमदार करा ठरवलंय? आमदार शाहजीबापू पाटील होणार. बर शाहजीभाऊ पाटील येतील काय निवडून? 100% बसणार. नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? माझं नाव गुलाब संदीपान होवाळ, जुनोनी माजी सरपंच. बर जुनूने. हा. बर काय विद्यमान आमदाराचं काय कसं काम करायचं? काय काय केलं विकास काम? विद्यमान आमदारानं जुनोनीमध्ये 13.5 कोटीची कामं केली. बर काय काय नेमकं काय केलं ते? त्याच्यामध्ये त्यांनी 6 कोटी जुनोनी बुद्याळ रस्ता, बर 6 कोटी कॉन्क्रीट रस्ता, बर जुनोनी बामणमळ्याला एक 10 लाखाचं शिडीवर्क बांधलं. बर परत जुनोनी सकाराम तंडे घरापर्यंत डांबरीकरण 20 लाख रुपयाचं. बर नंतर बेनूर बर ते कोळा बर खडीकरण डांबरीकरणला 3 कोटी दिलं. बर त्यानंतर जुनोनी गुलाब ओवाळ वस्तीला रस्त्यासाठी 40 लाख रुपये. बर जुनोनी पाझर तलावाला 32 लाख रुपये दिले. बर नंतर त्या तलावामध्ये पाणी आणण्यासाठी 40 लाख रुपये टिंबो योजनेतनं मंजूर करून ते पाणी त्या तलावामध्ये सोडलं. तिथल्या त्या लोकांचा शेतकऱ्यांचा सगळा प्रश्न मिटलेला आहे. काय पिण्याचा पाण्याचा काय? पिण्याचा पाण्याचा प्रश्न मिटला, शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. बर नंतर जुनोनी कुस्ती केंद्र आहे, बर त्याच्यामध्ये 10 लाखाचं मॅट दिलेलं आहे. बर दुसरी गोष्ट जुनोनी विद्यालय जुनोनी हा तिथं हे दिलेलं आहे. जुनोनी विद्यालय जुनोनीमध्ये जिमचं साहित्य 10 लाखाचं दिलेलं आहे. बर परवाच जिल्हा नियोजन मधनं लाईटची डीपी 1 बर डोले वस्तीला 10 लाखाचे डोले वस्तीला हे दिले, लाईटची डीपी 1 दिले. बर परत जल जीवन मधनं जुनोनीमध्ये 1 कोटीचं काम चालू आहे. त्या खाली काळूबाळूवाडीला 1 कोटीचं काम चालू आहे जल जीवन मधनं. बर दुसरं गावामध्ये संजय नरळे वस्ती घर ते मराठी शाळेला 10 लाख रुपये कॉन्क्रीट करण्याला दिलेला आहे. बर यशवंतनगर म्हणून जुनोनी गावामध्ये यशवंतनगरमध्ये त्या ठिकाणी एक 10 लाख रुपयाचं कॉन्क्रीट रस्त्याचं अडचणीचं काम होतं. त्याचा रस्ता बरोबर खराब झालेला होता, तिथे एक 10 लाख रुपयाचं काम दिलेलं आहे. बर नंतर जुनोनी गावात ST यायला फार अडचण आहे. बर तो जुनोनीचा कट पॉईंट मंजूर केलेला आहे आमदार साहेबांनी. त्या कट पॉईंटला 70 लाख रुपये मंजूर झालेला आहे. त्याचं एक 4 दिवसामध्ये उद्घाटन करून रोडनं बाहेरनं गाड्या एकट्या जाणार आहेत, ती पूर्ण जुनोनी गावातून जायची सोय केलेली आहे. काय मग किती आता एवढा निधी किती आणलाय? स्वरूप किती आणलाय तरी अंदाज? पूर्ण निधी जुनोनीसाठी 13 कोटी 20 लाख रुपये निधी आलेला आहे. बर या अगोदर कधी आला होता का तुम्ही? एवढे आमदार पाहिले? आतापर्यंत कधी लाखातनं निधी नाही आला, हे कोटीतनं निधी आलेला आहे. बर कोटीतनं निधी आलाय. हो. याच्या अगोदर कधी आला होता का असा निधी? याच्या अगोदर आला नाही. बर बर मग आता काय नेमकं आता विरोधक म्हणतात काय विकास कामं केले नाही आमदार प्रत्यक्षात विरोधकाला काय बोलायचं काम असं प्रत्यक्षात त्यांनी येऊन बघायचं काम, किंवा विरोधकालाही बोलवा मलाही बोलवा, तिथं काम केले का नाही ते प्रत्यक्षात धावतो आम्ही. बर हा बर प्रत्येकाने कामावर जायचं. बर कामं केली तुमचं म्हणणं आहे? हो. बर मग आता यंदा अनेक जण इच्छुक आहेत या आमदारकीच्या निवडणुकीसाठी. बाबासाहेब देशमुख असतील, अनेक देशमुख असतील, दीपक आबा सावंगे पाटील असतील, शाहजीबापू पाटील तर आहेतच. काय या पुढील 25 वर्षासाठी कोण आमदार व्हावं असं वाटतं तुम्हाला? शाहजीबापू पाटील आमदार व्हावं. का बाबासाहेब म्हणते सगळेजण?
नाही बाबासाहेबचं कार्य काय नाही ना. शहाजी बापून जुनवणीसाठी 13.5 कोटी दिलेला आहे, त्याच्यामुळे आम्ही शहाजी बापूच काम करणार. बर, शहाजी बापू पाटील यांच्या मागे राहणार. हो, मागे राहणार, ठामपणे उभा राहणार 100%. बर, मग पुढील आमदार म्हणून कोण पाहिजे तुम्हाला? शहाजी बापू पाटील आमदार पाहिजे. बर, या 19ला किती पडली होती मतं तुम्हाला? 2019 मध्ये किती मतं पडली होती गावात? जुनवणी गावामध्ये आम्हाला 700 मतं पडलेली. बर, म्हणजे ना शहाजी बापू पाटील यांना. मग आता यंदा किती पडेल असं वाटतंय? यंदा आम्ही 1000-1200 मतं पडणार. आम्ही काय लई फार मोठं सांगणार नाही, पण 1000 ते 1200 मतं जुनवणी गावामधून आम्ही देणार. कशामुळे पडेल एवढं? कोणाला मतदान कशामुळे पडेल एवढं शहाजी बापू पाटील यांना? हे विकास केला म्हणून वाढणार आहे. बर, विकास कामामुळे वाढणार आहे. हो. बर, पुढील मग आमदार शहाजी बापू पाटीलच आमदार 100%. नाजरा. बर. सध्या निवडणुकीचं वातावरण आहे, 2-4 महिन्यावर निवडणुका आल्या महाराष्ट्रातल्या. तसं सांगोला मतदारसंघ सुद्धा मोठा का असतोय? बरोबर आहे. काय कोणाच्या बाजून आहे काय? आता कसं आहे, गेली 55 वर्ष या सांगोला तालुक्यामध्ये गणपतराव देशमुखांनी नेतृत्व केलं. बर, पण 55 वर्षामध्ये नेतृत्व करत असताना तालुक्यामध्ये जो विकास व्हायला हवा होता तो कसलाच त्या ठिकाणी झाला नाही. ज्यावेळी बापू आमदार झाले, 95ला बापू आमदार झाले, त्यावेळी टेंबू योजना खऱ्या अर्थानं युती शासनाच्या माध्यमातून बापूने मंजूर करून घेतली. बर, त्याबरोबर 81 गावाची शिरबाई पाणी पुरवठ्याची योजना कायमस्वरूपी बापूने मंजूर केली. महत्वाकांक्षी योजना बापू 95ला आमदार झाल्यानंतर बापूने त्या ठिकाणी मंजूर करून घेतल्या. त्याच्यानंतर पुन्हा बापूंचा पराभव झाला. 2019ला बापू पुन्हा आमदार झाले आणि आमदार झाल्यानंतर 2-2.5 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला. पण 2-2.5 वर्षाचा कोरोनाचा काळ गेला तरी सुद्धा बापू डगमगले नाही. राहिलेल्या 2 वर्षाच्या काळामध्ये 55 वर्षामध्ये त्यांना 5,000 कोटीचा निधी आणता आला का नाही मला माहित नाही, परंतु 2 वर्षामध्ये बापून 5,500 ते 6,000 कोटी निधी आणून तालुक्यातल्या प्रत्येक गावामध्ये निधी पोहोचवण्याचं त्या ठिकाणी काम केलेलं आहे. मग तो प्रत्येक समाज असेल, महार असेल, मांग असेल, चांबार असेल, होलर असेल, मुस्लिम असेल, धनगर असेल, लिंगायत असेल, लोणारी असेल, कोष्टी असेल, प्रत्येक समाजातील घटकापर्यंत हा निधी त्यांनी पोहोचवून त्या ठिकाणी तालुक्याचा विकास साधण्याचा त्या ठिकाणी त्यांनी प्रयत्न केलेला आहे. पाण्याच्या बाबतीत जर बोलायचं त्या ठिकाणी झालं तर खऱ्या अर्थाने या 2 वर्षामध्ये त्या ठिकाणी टेंबू योजनेमध्ये बुद्याळ तलावाचा समावेश केला, मान नदीचा समावेश केला. एक प्रकारे हा जो सांगोला तालुका दुष्काळी मानला जात होता सोलापूर जिल्ह्यातील एकमेव असं म्हणून भरपूर त्रास होतल्या दुष्काळाच्या, तसं आता परिस्थिती आहे का? नाही, आता पूर्णपणे त्या ठिकाणी परिस्थिती बदललेली आहे. सगळीकडे पाणीच पाणी त्या ठिकाणी आहे, चौबाजूने पाणी आहे. तिकडं त्या ठिकाणी मान नदी वर्षातनं 3 वेळा त्या ठिकाणी वाहती केलेली आहे. उद्याला पाणी त्या ठिकाणी येते, तिकडनं त्या ठिकाणी तुमच्या म्हैसाळचं पाणी त्या ठिकाणी जवळ भागापर्यंत खाली त्या ठिकाणी जाते, भजनीचं पाणी त्या ठिकाणी येते. बाळासाहेब ठाकरेच्या नावानं जलसिंचन उपसा 900 कोटी रुपयाची त्या ठिकाणी मंजूर करून घेतलेली आहे, त्याचं त्या ठिकाणी टेंडर निघालेले आहेत. त्यामुळे सगळ्या तालुक्यामध्ये जे पूर्वीच्या काळामध्ये 55 वर्षाची दुष्काळी स्थिती होती ती आज राहिलेली नाही. पूर्णपणे त्या ठिकाणी चित्र बदललेलं आहे. शेतकऱ्याचं जीवन त्या ठिकाणी सुखी बनवण्याचं काम हे शहाजी बापूच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाले आणि याचं एकमेव कारण आहे की बापूंना त्या ठिकाणी शिंदे साहेबांसारख्या मुख्यमंत्र्यांची त्या ठिकाणी साथ लाभलेली आहे. देवेंद्र फडणवीस सारख्या उपमुख्यमंत्री असतील. आता मला सांगा, या गावामध्ये हा नाझरगड हा महत्वाचा मानला जातो पश्चिम भागात म्हणून मतदारसंघातला पश्चिम भाग आहे हा. तर इथून पलीकडे सांगली जिल्हा लागतोय, सांगली कोल्हापूर जिल्हा संलग्न म्हणजे लागतोच पुढे गेल्यावर. बरोबर. तिथले जे शेतकरी सदन आहेत तसे शेतकरी आता या सांगोला तालुक्याले झालेत का? व्हायला लागले. प्रगतीपथावर आहेत. सध्या आता सगळीकडे पाणीच पाणी आहे, त्यामुळे पाण्यासाठी भटकंती करायचा शेतकऱ्याचा प्रश्न संपलाय. पिण्या पाणी सोय झाली आहे, शेतीच्या पाण्याची त्या ठिकाणी सोय झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या समृद्धीला आता त्या ठिकाणी आधार त्या ठिकाणी मिळालेला आहे. आणि खऱ्या अर्थानं जी निवडणूक आहे हे शेतकऱ्यांनीच कालची 2019ची निवडणूक ह्या शेतकऱ्यांनीच बापूला त्या ठिकाणी जिंकून दिली आणि म्हणूनच वर्षातनं 3 वेळा ही मान नदी त्या ठिकाणी वाहती करण्याचा प्रयत्न बापूने त्या ठिकाणी केलेला आहे. आणि कायमस्वरूपी इथून पुढच्या काळामध्ये पाण्यासाठी या तालुक्यामध्ये राजकारण होणारच नाही. पाण्याचा प्रश्नच त्या ठिकाणी बापूने शिल्लक ठेवला. म्हणजे आता ही येणारी निवडणूक पाण्याच्या प्रश्नावर होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावरती. मग या तालुक्यामध्ये 55 वर्षामध्ये एखादा कारखाना आणला नाही, एखादी नव्यानं सुतगिरणी आणली नाही, एखादं मेडिकल कॉलेज आणलं नाही, एखादं इंजिनिअरिंग कॉलेज आणलं नाही, एखादं नवीन बारामती सारखी MIDC या तालुक्यामध्ये आणली नाही.
असा कोणताच उद्योग 55 वर्षातल्या लोकप्रतिनिधींनी न आणता स्वतःची फक्त खुर्ची वाचवण्याचाच प्रयत्न त्यांनी सातत्यानं 55 वर्षामध्ये केला. स्वतः ग्रीनिज बुकामध्ये स्वतःचं नाव कसं होईल एवढाच प्रयत्न केला. पण माझी तालुक्यातली जनता सुखी कशी होईल या दृष्टिकोनातनं किंवा माझ्या तरुणांना रोजगार कसा मिळेल याचा प्रयत्न त्यांनी 55 वर्षात कधीच केला नाही. आता जो तुम्ही एवढा विकास कामं पाहताय, निधी आलेला पाहताय, आता या गावासाठी निधी किती आला असेल एखादा? या गावासाठी माझ्या माहितीनुसार जवळजवळ 12 ते 13 कोटी रुपये निधी आलाय. बरं, त्याचं एक उदाहरणच तुम्हाला सांगतो. नाजरा सरगरवाडी सरुबाई पाटी हायवे ते उदनवाडी 7 मीटर रुंदीचा कॉन्क्रिटीकरणाचा रस्ता 5.5 ते 6 कोटी रुपयाचा बापूने मंजूर करून घेतलेला आहे. त्याचं टेंडर निघालेलं आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयामध्ये 10 लाखाचे ब्लॉक बसवून झालेले आहेत. 10 लाखाची गटार पूर्ण झालेले आहे अंडरग्राऊंड. 20 लाख रुपयाचा बोध समाजासाठी समाज मंदिर बांधून दिलेलं आहे. त्याचबरोबर मागासवर्गीयाच्या स्मशानभूमीसाठी 10 लाख रुपये दिलेले आहेत. त्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाकडून 8 लाख रुपयाचं बांधकाम त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्याचबरोबर नाजरा बलवडी रस्ता ही 2 गावं जोडणारा 1 कोटी रुपये देऊन त्या ठिकाणी डांबरीकरण पूर्ण झालेलं आहे. म्हणजे एवढी विकास काम आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 14 ते 15 लाख रुपये खर्च करून तिथं शिडी वर्ग त्या ठिकाणी उभारलेला आहे. तिकडं हरी पाटील वस्ती इकडं त्या ठिकाणी 10 लाखाचा त्या ठिकाणी खडीकरण मुरमीकरणाचा रस्ता झालेला आहे. आता अजून जवळजवळ 20 लाखाचे 2 रस्ते त्या ठिकाणी काम सुरू आहेत. त्या सरगारवाडी रस्त्यावरती त्या ठिकाणी आमदार पंढातनं मायाका मंदिर 10 लाखाचं ते त्या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. म्हणजे इतका विकास आहे की आतापर्यंत माझ्या राजकारणाच्या 35-40 वर्षाच्या काळामध्ये एवढा निधी त्या नाजऱ्यामध्ये आला असेल असं मला तर त्या ठिकाणी वाटत नाही. त्यामुळे माझं मत आहे की विकास करणाऱ्याच्या सोबत नागरिकांनी त्या ठिकाणी राहिलं पाहिजे. पक्ष पार्टी आपण काही जन्माला घेऊन आलेलो नाही. विकास करणारा नेता कोण आहे, आपल्या प्रश्नाची जाण कोणाला आहे त्याच्या पाठीशी आपण राहायला हवं. आता जे काही राज्यातली जी योजना आहेत म्हणा किंवा मुख्यमंत्री सहायता योजना असो, लाडकी बहीण योजना असो, या गावात पोहोचलेत का सगळ्या? आता बापूच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधी जवळजवळ माझ्या माहितीनं जवळजवळ 15-20 लोकांना तर या भागातल्या या जिल्हा परिषद गटातल्या लोकांना त्याचा लाभ झालेला आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी महात्मा फुले जन आरोग्य योजना आहे, राजीव गांधीची त्या ठिकाणी योजना आहे. या प्रत्येक योजनेतून बापूच्या माध्यमातून लोकांना पैसे मिळवून देण्याचं काम ते वारंवार बापूंनी त्या ठिकाणी केलेलं आहे आणि लोकांना त्या ठिकाणी हातभार लावण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याचबरोबर आता ही मुख्यमंत्री माझी लाडकी योजना आहे. प्रत्येक कुटुंबामध्ये प्रत्येक स्त्रीला त्या ठिकाणी दरमहा 1,500 रुपये देऊन त्या भगिनीला त्या ठिकाणी प्रपंचाला हातभार लावण्याचं काम हे त्या ठिकाणी शासनानं मुख्यमंत्री शिंदे साहेब असतील किंवा त्यांची सगळी टीम असेल त्यांनी त्या ठिकाणी बापू असतील या सर्वांनीच त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसून येतंय. त्यामुळे आज भगिनीच्या चेहऱ्यावरती त्या ठिकाणी आनंद ओसांडून वाहताना आपल्याला पाहायला मिळतंय. कारण आज घरोघरी त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी 1,500 रुपये त्या ठिकाणी दरमहा खात्यावरती जमा होतात. त्यामुळे त्या ठिकाणी प्रत्येकाच्या घरामध्ये आनंदाचं त्या ठिकाणी वातावरण आहे. आता ही जी निवडणूक आहे, येणारी निवडणूक ही सांगोला मतदारसंघासाठी दृष्टिकोनातून महत्वाची मानली जाते. पण कोणत्या मुद्द्यावर होईल? आता ही जी निवडणूक आहे खऱ्या अर्थानं तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. तरुणांच्यासाठी काहीतरी रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. आता पाण्यासाठी भांड्याचा प्रश्नच राहिला नाही. पाण्यासाठी संघर्ष करायची आता वेळ संपून गेलेला आहे. सांगोल तालुक्याचा हा जो दुष्काळी कलंक आहे हा बापूने त्या ठिकाणी पुसून काढलेला आहे. त्यामुळे चौफेर पाणी त्या ठिकाणी आलेलं आहे. त्यामुळे आता पाण्यासाठी त्या ठिकाणी निवडणूक होणार नाही. जर निवडणूकच होत असेल तर त्या ठिकाणी तालुक्यातील तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळाला पाहिजे. शाळा कॉलेजाची त्या ठिकाणी बाहेर मेडिकल कॉलेज असेल, इंजिनिअरिंग असेल किंवा इतर त्या ठिकाणी ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी त्या ठिकाणी ही निवडणूक होईल असं मला वाटतंय. आता या निवडणुकीमध्ये 4 जण इच्छुक आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील, दीपक आबा सोंगे पाटील असतील किंवा आता शाजीबापू पाटील तर राहणार आहेत उभा. या 4पैकी पुढील आमदार कोण असं वाटतं तुम्हाला? आता एकंदरीत जर आपण त्या ठिकाणी बघितलं तालुक्यातील जनतेशी जी नाळ जोडली गेलेली आहे ते गणपतराव देशमुखांच्या बरोबरीनं शहाजीबापूंचीच तालुक्यातल्या तमाम जनतेची नाळ जोडली गेलेली आहे. बापू अपक्ष जरी उभा राहिले तर जवळजवळ 75 ते 80 हजार मतदार त्यांच्या सोबत कायम आज तागायत त्या ठिकाणी राहिलेला आहे. त्यामुळे इतर जे उमेदवार आहेत ते नगण्य आहेत. बाबासाहेब देशमुख असतील, अनिकेत देशमुख असतील यांचा या तालुक्याशी वास्तविक आता काहीच संबंध नाही. त्यांचा काय संबंध, यांचे मतदार सुद्धा इथं ते त्या ठिकाणी नाहीत. एक गणपतराव देशमुखाचे नातू म्हणूनच या तालुक्यामध्ये त्यांची ओळख आहे. या तालुक्यातल्या 100 गावामध्ये काय त्यांचं कार्य आहे, त्यांनी काय कार्य केलंय म्हणून त्यांना या ठिकाणी द्यायचं आहे. पण एक गोष्ट तमाम जनतेच्या लक्षात आलेली आहे
की ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचं सरकार वर असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी विकास होऊ शकतो. हे बापूच्या माध्यमातून लोकांनी त्या ठिकाणी अनुभवलेलं आहे. प्रत्येक गावामध्ये जो विकास निधी आलेला आहे, कामं सुरू आहेत, हे लोकांनी त्या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यामुळे लोकांचं जवळजवळ मत त्या ठिकाणी फिक्स झालेलं आहे की बापूंनाच आपण पुन्हा आमदार केलं पाहिजे की जेणेकरून त्या ठिकाणी राहिलेली आपली उर्वरित कामं आपल्याला पूर्ण करून घेता येतील. तरुणांमध्ये बेरोजगारी निर्माण झालेली आहे, तर या तरुणांना एमआयडीसीचा मुद्दा महत्त्वाचा वाटतो तुम्हाला? तरुणांच्यावरतीच खरी ही निवडणूक आहे. तरुणांच्या बेरोजगारीचा हा जो प्रश्न आहे तो मागच्या 55 वर्षामध्ये हा त्या ठिकाणी सुटायला हवा होता, पण आज तागायत त्या ठिकाणी सुटला गेला. तरुणांना नुसत्या हुलकवण्या दाखवण्याचंच काम मागच्या नेतृत्वानं त्या ठिकाणी केलं गेलेलं आहे. पण येणारी ही जी निवडणूक आहे ही तरुणाच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी महत्वाचीच त्या ठिकाणी असायला हवी आणि असली पाहिजे की जेणेकरून या तालुक्यातल्या तरुणांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. या तालुक्यातला तरुण त्या ठिकाणी फॅक्टरीला न जाता माझ्याच तालुक्यातल्या एखाद्या फॅक्टरीमध्ये काम करायला लागला पाहिजे, या उद्देशानं निवडणूक त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि तशा प्रकारचे प्रकल्प जो नेता आणेल, आणि याच्यामध्ये आम्हाला खात्री आहे की शहाजी बापू सारखा धाडसी नेतृत्व, एक खमक्या माणूस की ज्याचे त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वच पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर त्या ठिकाणी परिचय असणारा नेता म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या माणसाची त्या ठिकाणी ओळख आहे, ख्याती आहे. त्यामुळे खऱ्या अर्थानं तरुणांचा प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा बापू त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं करतील. त्यामुळे बापूंनाच येणाऱ्या निवडणुकीमध्ये तरुणांनी सुद्धा त्या ठिकाणी साथ दिली पाहिजे, कारण ज्या पक्षाचा आमदार त्या पक्षाचं सरकारवर येणार. त्यामुळे त्या ठिकाणी बापूंना निवडून दिलं तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं तरुणांचा प्रश्न मार्गी लागू शकतो. अजून त्या ठिकाणी राहिलेली उर्वरित कामं सुद्धा प्रत्येक भागातली त्या ठिकाणी पूर्ण होण्यास त्या ठिकाणी मदतच होईल.